जालन्यात अंतरवाली सराटीत अब्दुल सत्तार यांनी घेतली जरांगे यांची भेट। जरांगेंनी संजय शिरसाट यांच्यावर आरोप केल्यानंतर सत्तारांनी घेतली जरांगेंची भेट। मनोज जरांगेंकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अब्दुल सत्तारांकडे तक्रार। सरकारला मराठा समाजाविषयी सहानुभूती, सरकार 2 पावलं मागे पुढे आलं तर तुम्ही विचार करावा। अब्दुल सत्तारांची जरांगेंना विनंती। नागपूरच्या आमदार निवासामध्ये भाजपशी संबंधित कार्यकर्त्यांनी तब्बल 60 खोल्या बुक करून दिल्या। 1.5 महिना कार्यकर्ते आमदार निवासात का राहिले? ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला सवाल। उत्तर देण्याच्या मागणीसाठी आमदार निवासात घातला गोंधळ। मुंबई उच्च न्यायालयाचे मीरा भाईंदर महापालिकेच्या आयुक्तांना खडेबोल। न्यायालयाच्या आदेशानंतरही आमदाराच्या सांगण्यावरून विकासकाला काम बंद नोटीस। न्यायालयापेक्षा आमदाराची विनंती मोठी आहे का? न्यायालयाचा आयुक्तांना सवाल। जळगावातील उद्योग गुंतवणूक परिषदेत नाव न घेतल्यानं भाजप आमदार सुरेश भोळेंची नाराजी। आम्हीही विधान परिषदेत विषय मांडले, त्यामुळे गुलाबराव पाटलांसोबत आपलंही नाव घेतलं असतं तर बरं वाटलं असतं। सुरेश भोळेंनी उदय सामंतांसमोर व्यक्त केली नाराजी। श्रेय घेण्याला फार महत्त्व देत नाही, सर्वांच्या प्रयत्नामुळे काम होत आहे, त्यामुळे श्रेय कोणीही घ्या। मात्र जळगावमध्ये उद्योगांना मंत्री गुलाबराव पाटलांची भाजप आमदार सुरेश भोळेंच्या नाराजीवर प्रतिक्रिया। कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचा विनयभंग। सामाजिक कार्यकर्त्या तानाजी जाधववर गुन्हा दाखल। प्रभागातील कचरा प्रश्नावरून वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा तक्रारीत उल्लेख। मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक। स्वतः भिडे यांची एक्स पोस्ट करून माहिती। पैशांची मागणी करणाऱ्या मेसेजला उत्तर देऊ नका, अश्विनी भिडेंचं आवाहन। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर। मनविसेच्या शाखेचं अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन। विद्यार्थ्यांकडून अमित ठाकरेंचं जंगी स्वागत। धाराशिवच्या हुर्डीत दिव्यांग अस्थिव्यंग शाळेतील विदारक वास्तव समोर आल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकरांकडून शाळेला भेट। विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षक आणि संस्थाचालकांना मुलांप्रमाणे काळजी घेण्याच्या दिल्या सूचना। अभिजित दिपकेंचं स्कूल ठीक करू आंदोलनाचा बीड प्रशासनाला धाक। शाळेच्या वेळेत बाहेरील व्यक्तींना चित्रीकरणास मनाई। बीड पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकाऱ्याचे आदेश। चित्रीकरण झाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणामाची शक्यता। सीजेपी प्रमुख अभिजित दिपके यांनी शाळेतील दारू आणि सिगारेटची थोटकं असल्याचा फोटो पोस्ट केला। शाळेच्या दारू, सिगारेट आणि गांजा चालतो पण सीजेपी नाही, प्रशासनाला दिपकेंनी विचारला प्रश्न। एनटीएच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ। जयपूरमध्ये आयुर्वेदाच्या पदव्युत्तर प्रवेश परीक्षेदरम्यान 30 मिनिटात लाईट गेली। बॅकअप नसल्यानं संगणक बंद। कॉपी झाल्याचाही विद्यार्थ्यांचा आरोप। सोलापूरच्या मोडलिंब इथे जिल्हा परिषद मुलींच्या आदर्श शाळेची दुरावस्था। 2023च्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक ठरलेल्या 10 वर्गखोल्यांना कुलप। गेल्या 3 वर्षांपासून विद्यार्थिनींचे मैदानावरच वर्ग भरतायत। नवं सिम कार्ड घेणाऱ्या ग्राहकांना बायोमेट्रिक पुरावे देणं आवश्यक। आधार, पॅन कार्डसह बायोमेट्रिक पुरावे द्यावे लागणार। कार्ड बंद करतानाही होणार व्हेरिफिकेशन। परदेशवाऱ्या करणाऱ्यांना 1 सप्टेंबरपासून विमानतळावर डिजिटल इमिग्रेशन पास दाखवता येणार। विमानतळावरील तपास प्रक्रिया जलद करण्याचा प्रयत्न तर फिजिकल बोर्डिंग पास दाखवण्याचा निर्णय। डोंबिवलीतील रस्त्यांची चाळण, नागरिक त्रस्त। नगरसेवक प्रल्हाद म्हात्रेंनी सभागृहात मांडली खड्ड्यांवरची कविता। सत्ताधाऱ्यांची उडवली खिल्ली, सभेत गोंधळ। भिवंडीत आधार कार्डसाठी श्रमजीवी संघटनेचा पंचायत समितीवर मोर्चा। आधार कार्ड अभावी आदिवासी आणि कातकरी बांधव शासकीय योजनांपासून वंचित। मागण्या मान्य न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा। उजनी जलाशयातील ई टेंडर प्रक्रियेला मच्छीमारांचा विरोध। 31 ऑगस्टला हजारो मच्छीमार करणार जलसमाधी आंदोलन। इंदापूरमध्ये मच्छीमार आक्रमक। बुलढाणा शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग। शहरात प्रवेश करतात दुर्गंधी। तात्काळ उपाययोजना करण्यासाठी बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांचं पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। जळगाव शहरात मेहरुण तलावाचं प्रदूषण टाळण्यासाठी भाजप नगरसेविका मैदानात। अनोखा वेश परिधान करून तलावाची पाहणी।
मुंबईतील कुलाब्यात अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई. बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब लिमिटेडचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित. अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा त्रुटींमुळे एफडीएची कारवाई. अॅनालॉग पनीर खायला देऊन लोकांना भोगायला लावलं, त्यामुळे आता थोडं तुम्ही भोगा. मुंबई उच्च न्यायालयानं ठाण्यातील उडुपी स्वाद रेस्टॉरंटला फटकारलं. तसंच एफडीएच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाचा तूर्तास नकार. मुंबईतील नरिमन पॉइंट परिसरातील प्रसिद्ध स्टेटस रेस्टॉरंटचा परवाना तात्पुरता निलंबित. अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएची कारवाई. नाशिकच्या मालेगावात औषधांच्या अवैध विक्रीविरोधात मोठी कारवाई. 6,35,000 रोजचं कोडियनयुक्त कप सिरप आणि कुत्ता गोळ्या जप्त करत 3 आरोपींना अटक. नागपूरच्या पारशिवनीतील चिंचोलीत प्रतिबंधित थाई मांगशूर मासे नष्ट. 5 विभागांच्या पथकाकडून तब्बल 36 टन मासे जप्त. मुंबईतील ऑटो आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची धास्ती. मराठी येत नसल्यानं एक रिक्षा रेल्वेतून गावी नेण्याचा प्रयत्न. रेल्वेतून ऑटो घरी नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल. महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायद्याला आव्हान देणारी याचिका नागपूर खंडपीठानं फेटाळली. ठोस, स्पष्ट आणि सविस्तर मुद्दे रेकॉर्डवर नसल्याची बाब विचारात घेत याचिका फेटाळली. मोहम्मद कैसर फारूक यांनी याचिका दाखल केली होती. बीडच्या परळी तालुक्यात खोडवा सावरगाव तांड्यावर एका कुटुंबावर गावठी कट्ट्यातून गोळीबार. घटनेत 85 वर्षीय वृद्ध जखमी झाला असून 31 वर्षीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात. बीडच्या वडवणीत पार्किंगच्या वादातून दगडफेक करून मारहाण. राष्ट्रवादी कार्यकर्ता शेख इस्माईल विरोधात गुन्हा दाखल. अटकेच्या मागणीसाठी बाजारपेठ बंद ठेवत नागरिकांचा मोर्चा. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचं उद्घाटन. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते उद्घाटन. पक्षकारांना आता जिल्हास्तरीय न्याय स्थानिक पातळीवरच मिळणार. महाबळेश्वर परिसरात धुक्याची चादर. हिरवाईनं नटलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांची पर्यटकांना भुरळ. निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल. तळकोकणात पावसाची जोरदार हजेरी. कणकवली, कुडाळसह अन्य भागात मुसळधार पाऊस. धाराशिव जिल्ह्यात पावसाचा खंड. पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. स्प्रिंकलरच्या मदतीनं सोयाबीनची पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत. वर्ध्याच्या सुकडी स्टेशन मोर्चापूर रस्त्याला भेगा. बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा राष्ट्रवादीचे राणा रणनवरे यांचा आरोप. पालघरच्या चहाडे तांदुळवाडी रस्त्याची दुरावस्था. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्यानं नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. प्रशासनाचं दुर्लक्ष. स्थानिक महिलांकडून रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्यात आले. वसईमध्ये व्हेल माशाचं पिल्लू समुद्र किनाऱ्यावर. जीवरक्षकांकडून समुद्रात सोडण्याचे प्रयत्न, पण फिरून पुन्हा किनाऱ्यावर येत असल्याचं दृश्य. वीकेंडच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरमधील प्रमुख पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी. लिंगमळा धबधब्यावर पर्यटकांना भुरळ. निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं महाबळेश्वरमध्ये दाखल. उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे चित्रकूटसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती. रामपूर, कल्याणगडच्या नदी ओढ्यांनाही पूर. काल नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्यानं मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती. भारतीय नौदलाच्या ताफ्यात INS मंगरोल दाखल. कोचीन शिपयार्ड निर्मित 3री पाणबुडी विरोधी युद्धनौका. INS मंगरोल 80% स्वदेशी बनावटीची युद्धनौका.